सतत चिडचिड करणारा, येता जाता प्रत्येकावर लाफरणारा माणूस एका विचित्र मानसिक अवस्थेत असतो. आपल्याला सोशल मीडियावर सुद्धा हे सतत रागावलेले, सतत आदळापट करणारे बरेच लोक दिसतात बघा. हे ना सतत कुणाला तरी शिव्या घालत असतात. राजकारण्यांना शिव्या घाल, क्रिकेटर्सना शिव्या घाल, बिझनेसमॅन्सना शिव्या घाल, म्हणजे अख्ख्या जगाला सतत शिव्या घालत असतात. हे लोक जगावर चिडल्यासारखे वागत असतात, पण मुळात हे स्वतःवर चिडलेले असतात. यांना आरशात दिसणारं स्वतःचं व्हर्जन आवडत नसतं. बाह्यरूप नाही, आपण एकूणच स्वतः काय आहोत, काय करत आहोत हे त्यांना आवडत नसतं. पण स्वतःचं जे जे आवडत नाही ते बदलण्याची, त्यात सुधारणा करण्याची जबाबदारी पण यांना घ्यायची नसते. कारण ते कठीण काम आहे ना. त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. स्वतःतले कच्चे दुवे ओळखून ते दूर करावे लागतील. स्वतःच्या सवयी बदलाव्या लागतील. कदाचित संगतही बदलावी लागेल. दिस इज टू मच हार्ड वर्क ना. एवढी मेहनत घ्यायची ऐवजी जगावर राग काढत राहण्याचा पर्याय सोपा वाटतो ना. म्हणजे हे लोक मनातून पराभूत आणि फ्रस्ट्रेट झालेले असतात. यांच्या जीवनातल्या समस्या कोणीच सोडू शकणार नसतो, कारण यांनीच स्वतःचा पराभव मान्य करून जगाला दोष देत राहण्याचा मार्ग निवडला असतो.